शाह आलमगीर तिब्बत की जंग में मुगलों ने फतेह हासिल कर ली है जहां पर। आलमगीर का इकबाल बुलंद रहे। दक्कन से खबर आई है शाहजहां, दक्कन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो गया है। सुनते ही हमें मुगल सल्तनत का परचम पूरे हिंदुस्तान के कोने कोने में ऊंचा लहराता नजर आ रहा है। शिवाजी गया, अब दक्कन की जमीन खुद ब खुद हमारी जमीन से जुड़ जाएगी। जब उसे आगरा में कैद किया था तब शहंशाह और मौत दोनों की नजरों से बच के भाग गया था, और तब से अब तक हम दक्कन पर कब्जा नहीं कर पाए। आखिरकार आज जहांपनाह का इकलौता अधूरा ख्वाब मुकम्मल हुआ। तो हम तरस गए, पर आज भी कोई अच्छी खबर नसीब नहीं हुई। सिवा जैसा दुश्मन अब मिलेगा कहां? या अल्लाह, तुझसे नाराजगी उम्र पर रहेगी। जन्नत के दरवाजे खुले रखना। शेर आ रहे हैं। जश्न मनाओ। फकीरों को अमीर बनाओ। मराठा साम्राज्य के इंतकाल की खुशियां मनाओ। यांच्या निधनाने मुघलांना स्वराज्याकडे पाहून तोंडाला पाणी सुटले होते. त्यांना वाटले स्वराज्य आता सहजरित्या गिळंकृत करता येईल, पण त्यांच्या स्वप्नावर विरजण पडले, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी छावा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. तो दिवस म्हणजे 16 एप्रिल 1681 होय. या पराक्रमी छाव्याचा आपण राज्याभिषेक पाहूया. Excellency Sambhaji Maharaj. Hope Raigad is taking good care of you. Yes.
महाराजाधिराज छत्रपती संभाजी महाराज की राज्यातील काही फितुरांना हाताशी घेऊन संभाजी महाराजांना कैद केले. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. तब्बल 39 दिवस ते कैद होते. असा माझा राजा दिनांक 11 एप्रिल 1689 रोजी त्यांचे निर्वाण झाले. ते आपण बघूया. आलमगीर, हमें इस नजारे से लुत्फ अंदोज होने दो खान। 9 साल से अपनी हर नमाज में इसके दीदार की दुआ मांगते रहे। चंदोबे मात्य, रायगढ़ की सजी धजी महफिल में सही, लेकिन शहंशाह की खुशी को दुगनी करने के लिए अपने मुंह से मुक्ति छलका ही दीजिए।
हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अपनी सब पे भारी है। हमारा गोश्त अपने कुत्तों के आगे ही परोसना, इसी बहाने उन्हें थोड़ी वफादारी चखने को मिल जाएगी और उनकी आने वाली पुश्तों की जिंदगी संवर जाएगी। मजा नहीं आया। तुम्हारे जिस्म से तुम्हारी रूह निकालने से पहले एक सवाल का जवाब चाहते हैं। क्या है ये स्वराज जिसके लिए तुम अपनी जान देना चाहते हो? अब कहाँ है तुम्हारा स्वराज? सयादे के पहाड़ों में, गोदावरी की लहरों में, रायगढ़ की मिट्टी में, जालना की गलियों में, नासिक की हवाओं में, कोंकण के कोयलों में, आई भवानी के चरणों में, लाखों मराठा के नस नस में है स्वराज। जो स्वराज को तो मिटाने चला है और वो कोई सल्तनत नहीं है, छत्रपति शिवाजी महाराज की सोच है। शहनशाह के सामने फिर भी आंखों में भैया, सर पर वही जुनून। बहुत कुछ बदल के आ रहा। हमने तो इन आंखों में अहंकार और सर पर एक ताज भी देखा था, आज दोनों नजर नहीं आ रहा। शहनशाह इसे इतना दर्द हो कि जो वो अपनी मौत की भीख मांगे, तब भी उसके मुंह से सिर्फ चीखें ही निकले। मौत के घुंघरू पहन के नाचते हैं। तू क्या हमें मौत से डराएगा? हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा, एक नया संभव पैदा करेगी, लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी। क्षमा करना संदूका माते, हमारी वजह से आपको इस पीड़ा से गुजरना पड़ रहा है। इस पीड़ा में ही जीवन का सुख है महाराज। सुदामा को कैसा दर्द जब उसके हमदर्द कृष्ण हो उसके कद। तो कहाँ ले जा रहे हो इन्हें? रिहा कर रहे हो क्या? इनके शब्द इच्छाधारी हथियार हैं, कभी तीर बन जाते हैं, कभी तलवार। माते, याद है हमने कहा था आपसे एक बार कि हम आपसे कविताओं की प्रतियोगिता करेंगे, और हमने कहा था कि आप बिना प्रतियोगिता के विजयी हैं। मन के जीते जीत है, मन के हारे हार। हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार।
उन पर है धिक्कार जो देखे न सपना। सपनों का अधिकार असल अधिकार है अपना। अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें। तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं। तू समा बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं। तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है। ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है। सेवक का आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे। जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने। हमने कहा था हम नमक है महाराज, नमक नहीं चंदन है कभी। तुम तिलक हमारे माथे का। कविताएं खत्म हुई राजा, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे। प्रसन्न है माता जगदम्बा, छत्रपति और सचर संबा। हम नमक है महाराज, हम नमक है। तुम नमक नहीं चंदन हो कभी, तुम तिलक हमारे माथे का। खींच लो सारे नाखून इसकी उंगलियों से। सलमा के चेहरे पर दर्द नजर तक नहीं। श्री सखे जी, आप कब से हमारी चिंता करने लगे? आपको हम पर शंका है या हमारी वीरता पर संदेह है? हमें विश्वास ही नहीं, गुरूर भी है अपने इस पहाड़ी तूफान पर। हम अपने अस्तित्व पर शंका कर सकते हैं, आपकी वीरता पर नहीं। ऐसा अनंत विश्वास क्यों है हम पर श्री सखे? कोई तो कारण होगा जो हम अब तक जान नहीं
के समय जिस उसने अपनी और एक बात कही थी हमसे, जिस तरह रुद्र ने हिमालय पर तांडव किया था, उसी तरह शंभु राज्य दक्कन के गढ़ किलों पर राज करेंगे। स्वराज की ज्योत से पूरे हिंदुस्तान को तेजोमय कर देंगे। वैसे जिजाऊ साहब ने हमसे भी एक बात कही थी कि शंभू, यीशु कोई साधारण स्त्री नहीं, साक्षात पार्वती है। जैसे माँ पार्वती के बगैर शिव शंभू अधूरे हैं, उसी तरह यीशु के बगैर ये शंभू। तभी तो ये सखी हमेशा अपने श्री के मन में रहती है। राहुल वहां खड़ा है, पर ठीक है तो क्या? उसके मुंह से उफ तक नहीं निकल रही। सब ये देने वाला घबरा रहा है आलमगीर, लेकिन संभा की आंखों में डर का नामो निशान तक नहीं है। क्या देख रही हैं आप? आपकी और क्या दिख रहा है इनमें आपको? स्वराज के प्रति प्रेम, आदर और अभिमान। और आपके प्रति? सिर्फ और सिर्फ मन, जैसे भगवान कृष्ण की आंखों में राधा मैया के प्रति। जाने तू तेरी चाहत में ही जीना है, नैनों से तेरी बातों को ही पीना है, मेरी जान तू है। अपनी आंखें तो बंद कर लीजिए जनाब। ये क्या है? निकाल आंखें।
आगा साहेब, जी शंभू, जब हम आई साहिब को मिलेंगे तो उन्हें पहचानेंगे कैसे? हमें तो उनकी सूरत तक याद नहीं। उन्हें तो याद है शंभू, आप अंधेरे में भी उन्हें बुलाएंगे तो वो आपकी आवाज से ही आपको पहचान लेंगे। तू क्या हमें मौत से डराएगा? हमारी मौत मरा क्योंकि हर घर एक नया समाज, एक नया संभव पैदा करेगी, लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी। हमारी बंजर जमीन पर ऐसे धूल क्यों नहीं गिनते हैं? मुगलों की तरफ हो जाओ, जिंदगी बदल जाएगी। बस तुम्हें अपना धर्म बदलना होगा। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। चे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री मेटकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य उपमुख्याध्यापक आदरणीय डोंगरे सर, पर्यवेक्षक बाबा सर, ज्या विद्यार्थ्यांनी आता ही सगळी नाटिका सादर केली ते सगळे विद्यार्थी आणि अध्यापक बंधू भगिनींनी, स्वराज्याचे धाकले धनी म्हणून ज्यांची ओळख इतिहासात रूढ झाली आहे, अशा शंभूराजांचा आज बलिदान दिन मी पुण्यतिथी म्हणणार नाही, कारण तो बलिदान दिन. उण्यापुऱ्या 32 वर्षाचं आयुष्य लाभलेले छत्रपती शंभूराजे अगदी बालपणापासूनच
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये समस्या पर्वतासारख्या उभ्या राहाव्यात, लहानपणीच जन्मानंतर मातृछत्र हरपला, आई गेली आणि धाराऊ नावाच्या त्या स्त्रीने त्यांना दूध पाजलं. आजीच्या अर्थातच जिजाबाई साहेबांच्या छत्रछायेखाली महाराजांचं बालपण गेलं आणि बालपणापासून स्वराज्याचे धडे घेत आबासाहेबांच्या अर्थातच छत्रपती शिवरायांच्या सगळ्या तालमीत तयार झालेले छत्रपती शंभूराजे. आपल्याला विद्यालयामध्ये सुद्धा असं दिसतं की जी मुलं खूप हुशार असतात ती फार कमी विद्यार्थी ग्राउंडवर दिसतात, जे विद्यार्थी खूप जास्त ग्राउंडवर दिसतात ते फार कमी विद्यार्थी अभ्यासामध्ये कुठेतरी टॉपला दिसतात. खूप कमी विद्यार्थी असे असतात. परंतु छत्रपती शंभूराजांचं आयुष्य जर आपण बघितलं तर शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय उत्तमपणे होत्या. म्हणजे वयाच्या 13व्या वर्षापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना 13 भाषा येत होत्या आणि 13 भाषा येत असणारे, संस्कृत मध्ये पंडित असणारे शंभूराजे रणांगणावरही तितकेच शूर होते. म्हणजे रणांगणावर महाराजांचं ज्या वेळेला ते शौर्य आपण सगळं बघतो त्यावेळेला अक्षरशः आश्चर्य वाटतं की हा मनुष्य शस्त्र आणि शास्त्र या दोघांमध्ये इतका तरबेज कसा असतो. राजकारणाचे धडे देत असताना मी कदाचित मागे कधीतरी तुम्हाला तो प्रसंग सांगितला होता की आपल्या मुलाला राजकारणाचे आणि गणिमी काव्याचे धडे देत असणारे छत्रपती शिवराय आयुष्यात ज्या वेळेला कधी डिप्रेशन आल्यासारखं वाटेल, आयुष्यामध्ये कधीतरी खूप समस्या आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येत असं वाटेल, त्यावेळेला शिवचरित्र आणि शंभूचरित्र वाचावं असं मी तरुणांना महाविद्यालयातल्या आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो. आणि त्यातल्या त्यात तो आग्र्याच्या भेटीचा प्रसंग वाचला पाहिजे. आग्र्याला त्या आलमगीराला भेटण्यासाठी जेव्हा महाराज गेले त्यावेळेला शंभूराजे 9 वर्षाचे. 9 वर्षाचे शंभूराजांना घेऊन गेले. कल्पना करा, 9 वर्षाचं म्हणजे आत्ताच 3रीचं पोरगी. जर एखाद्या ठिकाणी कुठे कार्यक्रमाला जायचं असेल आणि प्रचंड गर्दी असेल तर आई वडील मुलांना सांगतात की बाळा येऊ नकोस, गर्दी आहे, उगाच त्रास कशाला. परंतु 9 वर्षाचे शंभूराजांना आग्र्याला घेऊन गेले आणि आग्र्याला गेल्यानंतर तिथे जे सगळं काही घडलं त्यातली एकच छोटीशी गोष्ट सांगतो की छत्रपती शिवरायांचा अपमान करावा म्हणून दस्तूर खुद्द आलमगीराने त्या औरंगजेब बादशाने महाराजांना मागच्या रांगेमध्ये उभं केलं, सरदारांच्या रांगेत उभं केलं. आणि ज्या वेळेला सरदारांच्या रांगेत महाराजांना उभं केलंय त्यावेळेला शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा त्या आलमगीराच्या दरबारात मोठ्या आवाजात बोलले आणि सांगितलं की आम्ही राजे आहोत, आम्हाला मागच्या रांगेत का उभं केलं. आणि थेट दरबारातून ताडताड चालत महाराज निघून गेले. आणि 9 वर्षाचे शंभूराजे पाहत होते की आपला बाप जर सिंह असेल तर आपण सुद्धा छावा. बघा, वडील मुलावर कशा पद्धतीने संस्कार सांगून नाही होत, त्यांना स्वतःला त्या पद्धतीने ते वागत होते. आणि मग त्या औरंगजेब बादशाच्या कानापर्यंत पण बातमी गेली आहे की संभाजी महाराज कुस्ती फार सुंदर खेळायचे, उत्तम मल्ल होते. सांगितला होता प्रसंग, ते उत्तम मल्ल होते. आणि औरंगजेब बादशाला जेव्हा हे कळलं त्यावेळेला त्या 9 वर्षाच्या शंभूराजांची थोडीशी विकेट घ्यावी या अनुषंगाने त्या औरंगजेब बादशाने विचारला, यो शंभूराजे, हमने सुना है आप कुश्ती बहुत अच्छी तरह से खेल लेते. 9 वर्षाचं पोरगा आणि त्या औरंगजेब बादशाच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणताय की हाँ वैसे तो खेलते हैं कुश्ती, तो क्या हमारे दरबार में भी बहुत सारे मल्ल हैं, किसी एक से आप कुश्ती करना पसंद करेंगे.
नहीं. क्यों? या पोराचं उत्तर काय? औरंगजेब बादशाहला सांगतोय, क्योंकि हम सिर्फ हमारी बराबरी करने वालों से कुश्ती खेलते हैं और आपके दरबार में ऐसा कोई मल्ल नहीं है जो हमसे कुश्ती खेलते हैं. औरंगजेब बादशाहला उत्तर दिलं. महाराजांचा तह झालाय, 23 किल्ले दिले, 4 लक्ष होरांचा प्रदेश दिलाय, तो सगळा इतिहास जाऊ द्या. परंतु त्या दिलेर खानाने तिथे औरंगजेब बादशाह समोर विचारलंय की औरंगजेब बादशाहने त्यांना एक हत्ती भेट दिला होता शंभूराजेला. त्यावेळेला दिलेर खानाने प्रश्न विचारलाय कि शंभूराजे, हमारे आलमगीर ने आपको एक हाथी दिया है, ये हाथी तो बहुत बड़ा जानवर है और आपका स्वराज तो यहां से कोसों दूर है, आप इस हाथी को वहां कैसे लेकर जाओगे? या पोराने काय उत्तर दिले माहिती आहे? शंभूराजांचं उत्तर है, खान साहब, हाथी तो आखिर जानवर है, लेकर जाएंगे, नहीं माना तो उस पर सवारी करके लेकर जाएंगे और फिर भी नहीं माना तो खींच के लेके जाएंगे, मगर हमारे आबा साहब के जो किले आपने लिए हैं वो आगरा कैसे लेकर आएगा? कल्पना करा की एक 9 वर्षाचं पोरग जो स्वतःला आलमगीर म्हणून घेतो, त्या बादशाहच्या दरबारात हे बोलतोय. एक छावा कसा तयार होतो, हा सगळा प्रसंग आपण बघितला. सिनेमामध्ये काही गोष्टी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने इतिहासात दाखवण्याचा प्रयत्न असतो, ते डायरेक्ट लोकांना दाखवावंही लागतं. परंतु या सगळ्या गोष्टी आपण तो सिनेमा, छावा सिनेमा सगळ्यांनी पाहिला. 40 दिवस अनन्वित अत्याचार केल्यानंतर सुद्धा ज्याच्या तोंडातून क्षमा याचनेचा एकही शब्द नाही निघाला, ते शंभूराजे किती शूर असते. खर तर काही नतद्रष्ट इतिहासकारांनी याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. मी वारंवार सांगत असतो, ही धर्माची लढाई नव्हती, ही राजसत्तेची लढाई होती. मित्रांनो, 40 दिवस हाल झाल्यानंतर शंभूराजांचा ज्या वेळेला फाल्गुन अमावस्येला मृत्यू झाला, 11 मार्च 1669, तो मृत्यू झाल्यानंतर खर तर औरंगजेब बादशाहच्या एका मुलीच्या जहानाराच्या मुखातलं ते वाक्य जे सिनेमामध्ये पण घेतलंय, जे म्हटलीये ना कि वो शंभू मौत का जश्न मना के चला गया और हमें हमारी जिंदगी का मातम मनाने छोड़ गया. दुश्मन सुद्धा आपल्याबद्दल जेव्हा असं बोलतात ना, त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही माणसं कशी जगली असती. तुम्हाला खरं तर तो इतिहास खूप मोठा आहे, पण 2 गोष्टी महाराजांच्या आयुष्यातून एवढ्या शिका की महाराजांनी शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीमध्ये पारंगत होण्यासाठी जे प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा केली, विद्यार्थी म्हणून तुम्हाला या गोष्टी आपल्या आयुष्यात येण्यासाठी प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि दुसरी गोष्ट, संभाजी महाराजांनी सिंहाचा जबडा फाडला होता, हा इतिहास माहिती ना तुम्हाला बरोबर. आपल्या घरामध्ये मी नेहमी सगळ्या पोरांना सांगतो, 2-3 फोटो लावा. जिथे अभ्यासाला बसत असाल त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो. का? एकानं स्वराज्य निर्माण केलं आणि दुसऱ्यानं स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने संविधान दिलं. ही 2 फोटो. आणि उठल्यानंतर तुमच्या दिवाणखान्यामध्ये सिंहाचा जबडा फाडून दात मोजणाऱ्या संभाजी महाराजांचा फोटो. आणि एकदा त्या फोटोकडे बघून घरातून बाहेर निघताना विचार करा, इतका शूरासारखा जगेल. मी कोणाला उगाच त्रास नाही देणार, परंतु मी त्या मातीत, त्या महाराष्ट्रात जन्माला आलोय की सिंहाचे जबडे फाडून त्यांची दात मोजणाऱ्यांची आपण अवलाद आहोत. आपल्याला दात घासण्यासाठी ब्रशवर पेस्ट काढून द्यावी लागते, इतके भंगार आयुष्य आपण जगणारे नाही.
ज्या दिवशी आपण हे आदर्श आपल्या आयुष्यात बाळगायला सुरुवात करू त्या दिवशी आपल्याही आयुष्यात स्वराज्य आणि सुराज्य एकत्रित अवतरायला सुरुवात होईल. ते स्वराज्य आणि सुराज्य आपल्या आयुष्यात अवतरावं हीच छत्रपती शंभूराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. मी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री तुकभिरे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आपले धाडस साहस याचं प्रदर्शन या चिमुकल्यांनी या धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर अतिशय सुंदर केलं. खरं तर यानंतर काही बोललंच नाही पाहिजे. आणि त्यानंतर उंची गाठली की आपले प्रसिद्ध व्याख्याता की राज्यभर सर एक वेगळा विषय घेऊन वेगवेगळे विषय घेऊन एक छान असं व्याख्यान आणि काय म्हणू आपण त्याला की बौद्धिक विचार आणि मानसिकते म्हणू आपण त्याला मानसिकता बदलण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतायत. तर प्रथमतः आपले व्याख्याते मेटकर सर यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या तुम्ही जाऊ द्या की आपल्याला आनंद आहे अभिमान आहे की सर आपल्या सोबत आहेत. खरं तर मी इतकी अपेक्षाही करत नव्हतो की पाचवीची मुलं इतकं सुंदर करू शकतील. इतके ड्रेपरी इतकं त्यांचं जे अभिनय येण्याची एंट्री उभं राहणं इतकं सोपी गोष्ट नाही मला वाटतं. तर हे आपले वर्ग शिक्षक तुकाराम जाधव सर हे मला वाटतं यांच्यावर खूप त्यांनी काम केलंय कष्ट घेतले आणि अतिशय सुंदर मला वाटतं काही प्रसंग आपल्या समोर त्यांनी उभे केले त्याबद्दल सर्व मुलांसाठी आणि सरांसाठी जोरात अभिनंदन करत आहेत किंवा त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करत आहे. यामध्ये भाग घेतला होता आरोही राहुल पवार ये रे बाळा पुढे आरोही पवार आहे बरं हे मला माहिती होऊन जातील. हा मी काही बोलणार नाही यांचं कौतुक करून थांबणार आहे. खूप चांगलं असं छान प्रबोधनात्मक या ठिकाणी आपल्या राजांचा या ठिकाणी स्मरण केलंय. अक्षरा भांड हा यस पवार अभिनंदन. अक्षरा भांड हा पुढे एकदम हा आराध्या हुलुळे चला बरं माहिती तरी होती मुलं छान गोड गोड एकदम भारी वाटतायत. शाळेवर तर आणखी भारी. वेदा हापसे हा चला चला पटकन वेदा हापसे टाळे झाल्या पाहिजे त्यांच्या एंट्रीच्या वेळेस. आराध्या यादव अविनाश सरांची कन्या आपल्याकडे यादव सर होते बघा काही तुम्ही छान बघा खूप चांगलं खूप पात्र रंगवलंय सगळ्यांनीच. खरं तर नक्षत्रा गाडेकर भक्ती बेलेकर छान अभिनंदन. टाळ्या कमी होत आहेत जोरात वाढूया आपण. यांनी काम केलंय कष्ट केले नाटक करताना खूप अभिनय करताना कसं उभा राहावं इथून सुरुवात असते. त्यांनी अभिनय करून दाखवला. स्वरा कुंभकर्ण यस कुलकर्णी बेलेकर भक्ती बेलेकरचं नाव राहिले घेतलंय ओके. स्वरा तांबे भाऊ बरेच कलाकार होते मला वाटतं आपण एक चांगलं छान ही कला जपू शकतो म्हणजे आपल्या शैक्षणिक बाबी बरोबरच तुम्ही अतिशय उत्तम कलाकार व्हाल. ही सुरुवात आहे तुमची. नीती झावरे आराध्या लांबे नीती झावरे कोणी ओके ओके छान. आराध्या लांबे खरं तर पात्र इतके होते की मला कोण काय लक्षात येत नव्हतं आणि पाचवीला थोडंसं अजून बघूया. मनाली पाटील मोठा मंच होता कलाकारांचा. श्रुतिका जाधव निकिता ढमनेरे स्वरा बाळासाहेब हुलुळे ईशान्वी रवींद्र हरिचंद्रे यस सायली धामोरे शैना पटेल त्याचप्रमाणे हे झालेत का बघा पाठीमागचे आरोही पवार अक्षरा भांड झालेत. मग आता मेन कलाकार कुठे त्याचे संभाजी महाराजांचे हा नाटकातील मुलं अवधूत भुजाडी चला मुघल म्हणून या ठिकाणी त्यांनी या काम केलंय. जरा टाळ्या या पुढे या पुढे या भुजाडी पुढे या. हा कळायला पाहिजे मुलं आम्हाला बी आणि मुलांना बी. जयदीप ढगे चला पटकन छान भूमिकेत होता. अँकरिंग केलं त्यांनी वाटतं ना. हा भावेश सावंत मावळ्याच्या भूमिकेत यस पटपट वाचतो मी. ऋतुराज लांबे मुघल म्हणून भूमिकेत होता. क्षितिज वाघमारे कवी कलश कुठे आहे वाघमारे
हा एक एक मी जसे उभा हा त्याच क्रमाने उभा राहा. तुझं काय ना हा चांगला अभिनय करतोय, सगळेच करताय. क्षितिज वाघमारे आलाय, यश हुल्लुळे, संभाजी महाराज. तू आहे का? अरे वा छान. संभाजी महाराजांसाठी परत एकदा टाळ्या. संभाजी कोण आहे? हातवर करे दोन्ही पण हातवर करा. संभाजी महाराजांच्या भूमिकेत दोघे होते ते. दुसरा कोण आहे? यस यस यस, दोघं पण या यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवू आपण की त्यांच्या या पात्राने आणखी सर्व सहकलाकारांनी पण सुंदर केलंय आणि छान उभा केलाय तुम्ही सगळे प्रसंग. यश मुल्लुळे झाला, शुभम मुल्लुळे आता आलाय. संग्राम जाधव मावळाच्या भूमिकेत, पृथ्वीराज कोकाटे मावळ्याच्या भूमिकेत, राज वाघमारे मुख्य सेनापती. कोण आहे? मला मुख्य सेनापती बघायला आवडतो मला. येस येस, एकदा जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजेत. सेनापती फार महत्वाचा असतो. आयुष मस्के मुघलच्या भूमिकेत, सुबोध गायकवाड औरंगजेबच्या भूमिकेत. सुबोध गायकवाड औरंगजेब. कोण आहे औरंगजेब? यस यस. चला या पात्रासाठीही टाळ्या वाजवू आपण. इतके पात्र जितके म्हणजे नायक इतकाच खलनायक महत्वाचा असतो बघा. ऋत्विक देशमुख, देवांग शेळके, अभिषेक सोनवणे, प्रतीक ढगे, कृष्णा खंडागळे, वरद मसे, स्वराज ढोकणे, साई खरात, स्वराज लोखंडे, साई सय्यद, प्रथमेश गोपाळे, इंद्रनील धोंडे, यशराज गावडे, रुद्र गायकवाड, भक्ती बेलेकर, आराध्या यादव, निकिता ढमडेर झाले सर्व. ईशान्वी हरिचंद्रे आणि अक्षरा फाड. चला पुन्हा एकदा ह्या सर्व कलाकारांनी आज जे आपल्याला यांच्या जयंती आज सॉरी हा पुण्यतिथी निमित्त 10 मार्च जयंती असते हो, तर 10 मे या निमित्ताने आपल्याला मला वाटतं पहिल्यांदा आम्ही इतक्या जवळ प्रसंग अभ्यासतो आहोत. पहिल्यांदा हे सर्व भाग सर्व मुलांना अतिशय छान या कलाकारांनी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या तुकाराम जाधव सरांनी खूप चांगलं केलं आहे. यांचं पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. हा छंद तुमच्यामध्ये आणखी मस्त पुढे होईल. आज तुमची सुरुवात आहे, तुमचा आत्मविश्वास वाढेल. गॅदरिंगमध्ये असंच काहीतरी वेगळं करून दाखवा आणि तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतोय आणि या ठिकाणी थांबतोय. 2 गोष्टी होत्या, अभिनंदन करणंही आहे, शालेय पोषण आहार होणंही होतं आणि म्हटलं थोडंसं सर्व एकत्र येतील, आम्हाला फोटो काढता येतील. हे सर्व अरेंजमेंट एका वेळेस करण्यासाठी हा केलेला प्रयत्न. या कामी खरं तर माझ्याकडनं तो प्रोटोकॉल राहून जातो. स्टेजवर मुख्याध्यापक डोंगरे सर आहेत, आमचे परमेश्वर बाबा सर आहेत, मदत करणारे आमचे सर्वच शिक्षक राम जाधव सरांना, संतोष जाधव सर असतील, सानप सर असतील आणि सर्वात महत्वाचं की सतत ज्यांचं मध्ये खूप चांगला व्हिडिओ होतोय. आमचं अनेक इंस्टाग्रामला आपले अनेक व्हिडिओ फिरतायत, हजारो लाईक त्याला होत आहे. आतापर्यंत महिला दिन असेल, यापूर्वीचे कार्यक्रम असतील, विज्ञान दिन, मराठी दिन 1-1 मिनिटाचे करतोय. तर मला असं वाटतं यशसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. यश आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि ते माजी शिक्षक गांगुर्डे सर यांचा चिरंजीव आहे. खूप चांगलं तो काम करतोय, त्याला साथ देत आहे आमचा किशोर आणि आपले सर्वच कर्मचारी आज वेगळ्या कामाला गेले. गणेश आहे, परदेश काका आहे, आपला साहिल आहे. तर या निमित्ताने ते होत आहे. संतोष जाधव सर आहेत, सर्वच शिक्षक आपले वेगवेगळं काम करतायत. तर सर्वांचं अभिनंदन करतोय आणि आज यांना पुन्हा फुलाची पाकळी म्हणून एक कॅडबरीसाठी एक निधी मी पण विद्यालयाच्या वतीने सुपूर्द करतो. सानप सर अभिनंदन पुन्हा एकदा. ओके. छत्रपती संभाजी महाराज की. कसला आवाज पाहिजे रे भारी. अतिशय सुंदर सादरीकरण आपल्या या 5वी वच्या विद्यार्थ्यांनी केलंय, त्याबद्दल त्यांचं कौतुक म्हणून आणि प्रोत्साहनपर या ठिकाणी हो सर्वांसाठी खाऊसाठी काही रक्कम या ठिकाणी दिलेली आहे. प्रथमतः तुकविरे सर यांनी 1000 रुपये, त्यानंतर डोंगरे सर यांनी 500 रुपये, त्यानंतर सासवडकर मॅडम यांनी 500 रुपये, नलगे मॅडम यांनी 500 रुपये, हरिश्चंद्रे सर यांनी खाऊसाठी स्पेशली 500 रुपये आणि माझ्या वतीने 500 रुपये असे या ठिकाणी काय झालं आणि आणखी बाबा सरांचे 500 रुपये. बाबू आता एवढा खाऊ आपण खाणार आहोत किंवा आपल्या पद्धतीने आपण
छान पार्टी करू. बरं जेवण होईल संतोष जाधव सरांसाठी. ठीक आहे, तर सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक. एकदा छान जोरदार टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. शेख सरांकडनं पण 500. आता 500 शिल्लक राहिले 5000ला आले. मेटकर सरांकडनं पण आले ते. वा 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 वा, क्या बात है. पार्टीत मला या